नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. आज आपण बोलणार आहोत महसूल विभागातील एक अतिशय वेदनादायक आणि धक्कादायक घटनेबद्दल, ज्याने संपूर्ण प्रशासनाला हादरवून टाकलं आहे. जळगाव जिल्ह्यातील सजा थेरोडा येथील महसूल सेवक गोपाल बेलदार, वय अंदाजे 29 वर्षे, नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं अकाली निधन झालं. मात्र या मृत्यूमागे फक्त वैद्यकीय कारण नाही, तर शासनाच्या उदासीनतेचा आणि अन्यायकारक निर्णयांचा छुपा परिणाम आहे, असा निरोप आता उघडपणे होत आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा लाभ नकारण्यात आल्याची माहिती समोर आली. या निर्णयामुळे सेवकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे आणि या मानसिक तणावातच गोपाल बेलदार यांचं निधन झाल्याचं संघटनेच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे. विदर्भ महसूल सेवक संघटना आणि महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेने स्पष्ट म्हटलं आहे की शासनाच्या या दुर्लक्षामुळे आणि सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करीत आहे आणि अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतेही ठोस निर्णय घेतला जात नाही. एकीकडे शासन कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशील असल्याचं सांगतं, पण दुसरीकडे तळागाळातील महसूल सेवकांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आणि बळी जावे लागतात. हे शासनाच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे. गोपाल बेलदार यांच्या निधनानंतर आता महसूल विभागातील सेवकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यांना असं वाटतं की शासनाने वेळेवर निर्णय घेतला असता तर ही दुर्घटना टाळता आली असती. महसूल विभागातील हा मृत्यू फक्त एक अपघात नाही, तर तो शासनाच्या थंड प्रतिसादाचा आणि निष्क्रिय प्रशासनाचा परिणाम आहे. आता प्रश्न हा येतो की कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा दररोज होणारा बळी कोण थांबवणार आणि शासन या प्रकारातून काही शिकणार काय? अशाच काही अपडेटसाठी बघत राहा महान्यूज 7. ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7 नागपूर. This video is sponsored by Shivam Jewelers.